मी राज्य सरकारचं एक अभिनंदन करणारे विरोधी पक्षनेता असतानाही आणि या विषयावर करणार आहे की युनेस्कोनं जे आपल्या राज्यातले 12 किल्ले याचा जागतिक वारसा म्हणून स्थळामध्ये समावेश केलेला आहे। याच्यामध्ये निश्चित राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण हे 12 किल्ले ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला युनेस्कोमध्ये घेतले गेलेले आहे, मला असं वाटतं आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे। कारण हे 12 किल्ले ज्या अर्थी वारसा स्थळ म्हणून घेतली जातात, त्या अर्थी येणाऱ्या काळामध्ये युनेस्कोमध्ये कायम हे वारसा स्थळ राहणं हे सुद्धा आवश्यक आहे। निश्चित या किल्ल्यांकडे बरंच दुर्लक्ष होत असतं आपलं। कोणताही किल्ला असो, विशाळगडचं मागे प्रकरण घडलेलं आहे, अजूनही त्याच्यात काही निकाल झालेला नाही। मग रायगड असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जी जी कामं चालू आहेत ती जरी बघितली तरी मला असं वाटतं राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे। नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे। कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाही आहे सभापती महोदय, आणि म्हणून हा 12 किल्ल्यांचा मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू, परंतु आत्ता 12 किल्ल्यांचा जो वारसा स्थळामध्ये सहभाग केलेला युनोनी, मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा हा इतिहास, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा